कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून जर कुठला व्यायाम प्रकार असेल ना तर तो वेट ट्रेनिंग आहे. जिम. कॉन्फिडन्स जिम कॉन्फिडन्स ज्यांना वाटतं ना की आपले थोडा न्यूनगंड आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, जिमच्या व्यायामाने तो नक्की वाढायला मदत होते. सो जिम हा कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून एक सगळ्यात महत्वाचा व्यायाम प्रकार आहे. कम्प्लीट एक्सरसाइज अशी खरं म्हणजे काही कन्सेप्ट नाहीये. आपण पाहिलं शरीराला 4 गोष्टी लागणाऱ्या कोणत्या आहेत? ताकद, स्पीड, स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी. कोणताच एक व्यायाम प्रकारे सगळं नाही. ते वजन ही गोष्ट अशी ना ती मेंटेन करण्याची गोष्ट आहे. तुम्ही ज्या गोष्टी करून ते वाढवले ते तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. ज्या गोष्टींनी तुम्ही ते कमी केले त्या तुम्हाला मेंटेन ठेवायला. वजनाचं असं नाही की कमी झालं की संपलं. आता आपण जे काही रोज दूध पितोय ते खरंच दूध येतंय का पाण्यात काही केमिकल टाकून पितोय? सेंद्रिय नावाखाली काय मिळतं हे काहीच माहिती नाही आणि याला काही आता पर्यायच राहिलेला नाही. जे मिळणार आहे ते आपलं ब्रह्म मानून खावं. जे व्यायाम करतात ना त्यांची बरोबर इमर्जन्सी आल्यानंतर चालतं डोकं. जो फिट असतो ना माणूस, इमर्जन्सी मध्ये त्याचं डोकं बरोबर चालतं की काय केलं पाहिजे. आता हे जे जिम मध्ये म्हणतात ना नो पेन नो गेन, हे तो मसल थोडा फटीक मध्ये किंवा तो थकलाच पाहिजे. पण हे करताना माझ्या इथे दुखतंय, माझ्या हातात मुंग्या येत आहेत, माझी मान अवघडतीये, म्हणजे हे चुकीचं चाललंय. सो एक्सरसाइज करताना दुखलं नाही पाहिजे. आणि 6, 7, 8 महिने जेव्हा आपण एक्सरसाइज करत राहतो ना तेव्हा सेल्फ लव्ह वाढायला लागतं. म्हणजे आपल्याला स्वतःलाच आपण स्वतः आवडायला लागतो. आणि ज्याला स्वतःलाच ती स्वतः व्यक्ती आवडते त्यासारखी दुसरी मजा नाही आयुष्यात दुसरी कुठली. एक्सरसाइज नंतर जर बॉडी पेन होत असेल, झोप नीट लागत नसेल, मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स बिघडलेच, ते प्रॉब्लेम वाढायला लागले, तर याचा अर्थ तुमचं ट्रेनिंग चुकतंय, तुम्ही जास्त करताय. आणि सर खाण्यामध्ये पण आजकाल काय होतं, टीव्ही आणि मोबाईल सोबत असतो ना. ते अन्न हे प्रेमानेच करण्याची गोष्ट आहे. त्याचा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणले त्यासाठीच म्हटलेले की त्याचा रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे. रिस्पेक्ट झालाच पाहिजे. म्हणजे समजा आता आपण दोघे इथे करतो, मी मध्ये समजा माझा फोन घेतला आणि काहीतरी बघितलं, मेसेज काय आलेत वगैरे, तर तुला ते इन्सल्टिंग होईल. तू निम्म्यातच सोडशील किंवा माझ्याबद्दल काहीतरी वेगळं सांगशील. सेम तसंच होतं. अगदी हे लहान मुलांना सांगण्याची भाषा आहे रे. की एखादा लहान मुलगा, आई सांगते की हा टीव्ही बघत जेवतो. मग मी त्याला म्हणतो ठीक आहे, तू बसलायस घरी, तुझा एक मित्र आला आणि तू टीव्ही बघत असशील, तर मित्र काय करेल? निघून जाईल. असं समज ते अन्न पण तुला तसा त्रास देणार आहे माझा. तो ते लक्ष देऊन प्रेमपूर्वक खावं. जे मिळालंय, मेसचं अन्न असतं त्यामुळे आम्हाला आवडत नाही काही असं म्हणूच नाही. मेसवाली मुलं जे म्हणतात की सर मेसचं असतं, घाण असतं, चांगलं नसतं, तुम्हाला पर्याय काय मग दुसरा? मग स्वतः बनवा, नाही तर महागाची मेस लावा. नाही पण तेवढे पैसे नाहीत, मग जे मिळते ना ते प्रेमाने खावा. कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. जे मिळेल ते प्रेमाने खा. पण एक गोष्ट अशी पण आहे की अन्न ही अशी गोष्ट आहे ज्यावर खरंच माणसांनी खर्च करावा चांगलं खाण्यासाठी. चांगलं गोष्ट म्हणजे समजा 10 रुपयाला एखादा तांदूळ मिळतोय आणि एखादा तांदूळ 50 रुपयाला मिळतोय. का मिळतो याच्या मागे काहीतरी वेगळी कारण आहेत. तेल एखादा असेल, हे स्वस्त मिळतं, हे महाग मिळते. ते महाग का मिळतं याच्या मागे काहीतरी कारण आहे, त्याची प्रोसेस बनवण्याची, किंवा असं म्हणून साध्या भाषेत ते जरा हेल्दी कॅटेगरीमध्ये मोडतं. त्यामुळे अन्नावरती पैसा नक्की खर्च करावा माणसाने. ती गोष्टच तशी आहे. सर आता भेसळ इतकी झाली ना. आता भेसळ बद्दल म्हणजे मी सांगताना मग असं सांगतो ना की जर गाडीत तुमच्या भेसळयुक्त पेट्रोल, आता गाडीत आपण पेट्रोल लागतो, जर भेसळयुक्त पेट्रोल पडणारच असेल तर गाडीचं इंजिन चांगलं पाहिजे. इंजिन चांगलं असेल तर ती गाडी सस्टेन करू शकेल. सेम आपल्या ते आपण जे काही रोज दूध पितोय ते खरंच दूध येतंय का पाण्यात काही केमिकल टाकून पितोय? सेंद्रिय नावाखाली काय मिळतं हे काहीच माहिती नाही आणि याला काही आता पर्यायच राहिलेला नाही. जे मिळणार आहे ते आपलं ब्रह्म मानून खावं. त्यासाठी शरीर चांगलं पाहिजे. तुम्ही जर खूप फिट असाल, फिटनेस जर चांगला असेल ना, तर जे काही खाल ना ते मी म्हणेल पचतं, ऍक्सेप्ट करतं. काय पर्याय आहे याला? प्रदूषणाला काही पर्याय? काहीच पर्याय नाहीये. अन्नाला काही पर्याय? आता भेसळयुक्त आहे का कसे काहीच माहित नाही. आपण काय करू शकतो? आपल्या हातात जे आहे ते शरीर सांभाळणं आणि म्हणून अन्नावर खर्च करावा. चांगलं अन्न विकत घ्यावं. अन्नावर खर्च हा नक्कीच करावा आहे. सो हे भूक लागल्यावर जेवण करावं, भूक नसेल तर खाऊ नये. सकाळी हेवी झाला असेल, रात्री भूक नसेल, जेवू नका. वजनं आटोक्यात राहतात या लोकांची. पण सवयीने खाणाऱ्यांची वजनं वाढत जातात आणि सावकाश खाल्ल्यामुळे आहाराची क्वांटिटी कमी लागते. कमी जेवणामध्ये समाधान होतं माणसाचं. हे सावकाश खाण्याचे फायदे आहेत सगळे. सो हे झालं पण साधारण आरोग्याबद्दल की बॉडी सिग्नल्स हे जे 4 महत्वाचे आहेत, झोप, तहान, भूक, पोट साफ होणे, हे ज्यांचे नीट चालू आहेत ना त्या माणसाची हेल्थ चांगली आहे म्हणू आपण. हेल्थ नंतर फिटनेस ही गोष्ट असते असं म्हणू. आणि हेल्दी आणि फिट माणूस चांगलं परफॉर्म करू शकतो. तुम्ही कलाकार जे परफॉर्म कराल, मी इथे माझ्या दवाखान्यात जे काही परफॉर्म करेल, एखादा कामगार त्याच्या फॅक्टरीत किंवा जिथे कुठे असेल तिथे जे काही परफॉर्म करतोय आपण सगळे म्हणजे काम करतोय, कोण चांगलं परफॉर्म करेल? जो हेल्दी असेल आणि जो फिट असेल. त्यामुळे तिथे लक्ष हे द्यायलाच लागतं. कारण शेवटी ज्या उड्या मारायच्या त्या शरीराच्या जीवावर उड्या मारायच्या. त्यासाठी जसं तुम्ही म्हटलं की व्यायाम
ही गोष्ट परत त्याला चांगली. आधी कसं होतं की आधी शेती सगळे करत होते, कष्ट होते. कष्ट होते, व्यायाम करायची गरज नव्हती. तर आता सगळे बसूनच असतात, बऱ्यापैकी जॉब बसून आहेत. बरोबर. तर व्यायामाबद्दल ही मिसकन्सेप्ट आहेत की व्यायाम म्हणजे काय, व्यायाम कसा करावा, किंवा नक्की व्यायाम परस्यू करतानाच लोक चुकीचे करतात. बरोबर. हाच बेसिक व्यायाम म्हणजे काय, तर आयुर्वेद शास्त्रात व्याख्या लिहिली, शरीर आयास जनकम कर्म व्यायाम संज्ञितम. ज्यांनी शरीर आणि मन दोन्ही एकत्रच आहे. शरीराला आणि मनाला ज्याच्यामुळे किंवा ज्याची कार्यक्षमता, शरीराची आणि मनाची कार्यक्षमता ज्याच्यामुळे वाढते ते व्यायाम असतं. ओके. मी आता सपोज आपण दोघांनी ठरवलं की आपण बायसेप कर्ल करायचं, 10 किलोने आपण करतोय, हळूहळू आपण वाढवत जाऊ. आयास होते, कष्ट होत आहेत शरीराला. राईट. तू शब्दकोडं सोडवलं समजा, किंवा एखादं मेकॅनिकल पझल जिथे ब्रेनचा वापर करतो, मनाचा किंवा ब्रेनचा व्यायाम झाला तुझा. सो ज्यांनी तुझ्या शरीराची कार्यक्षमता वाढेल, ज्यांनी तुझ्या मनाची कार्यक्षमता वाढेल, तू अपग्रेड होशील, तू थोडं एक लेवल वर जाशील शरीराने आणि मनाने, त्या गोष्टी व्यायाम म्हणून तू घेऊ शकतो. सो ही व्यायाम असतात. अनेक म्हणजे शारीरिक व्यायाम असतात, मनाचे व्यायाम असतात, ब्रेनचे व्यायाम, प्रकार बरेच आहेत. पण आपण साधारण शारीरिक व्यायामाबद्दल जास्ती बोलू. सो हे झालं व्यायाम. आता तो का करावा, काय म्हणू आपण, जनरेशन किंवा एज ग्रुप प्रमाणे लोकांचं बदलतं की व्यायाम का करतोय. म्हणजे यंग क्राऊड 20-25 30ला काय म्हणत छान दिसायचंय, छान दिसायचंय मला म्हणून मी व्यायाम करतो, किंवा मी म्हणून जिम लावलेली. 30-35 नंतर आता लोकांचं होतं की आता जरा शरीर नीट राहावं, हार्ट नीट राहावं, अटॅक येऊ नये किंवा बाकी गोष्टी होऊ नये, डायबिटीस होऊ नये म्हणून काही लोक व्यायाम करतात. हे सगळे बाय प्रॉडक्ट आहेत म्हणू आपण त्याचं दिसणं किंवा त्यांनी इतर काही गोष्टी होणं, हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत. ते मिळणारच आहेत तुम्हाला. तू जिम करायला लागलास तर तू दिसणार वेगळाच आहेस, वेगळाच दिसणार आहेस नक्कीच. पण व्यायाम का करावा, तर पहिलं जे काही आहे ना, म्हणजे जो माझाही अनुभव आहे किंवा एकूण व्यायाम का करावा, तर आयुष्यात ज्या काही इमर्जन्सीज येतात, इमर्जन्सी काही आली तर ती टॅकल करण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आता इमर्जन्सी म्हणजे काय, साधं उदाहरण देऊ की हे छत समजा आपल्या अंगावर पडलं आता, सपोज हे छत कोसळलंच खाली, ज्याच्या अंगात ते त्या विटा अंगावर पडलेल्या ढकलण्याची ताकद आहे ना, तो जीव वाचून बाहेर पडू शकेल. पण ज्याच्या अंगात ती ताकद नाही ढकलण्याची, तो तिथेच गुदमरून मरून जाणार. इमर्जन्सी झाली. अगदी छोटी इमर्जन्सी घेऊ, तुझ्या मागे रस्त्यावर कुत्रं लागली आणि ते थांबतच नाहीये, तुझ्या स्पीड पाहिजे, थोडं तरी जोरात पण जावं आणि थोडं जास्त वेळ पळावं, स्पीड आहे. समजा आपण गेलो बोटीतनं कुठेतरी फिरायला, सेल्फी काढण्याच्या नादात बोट कलंडली, ज्यांना स्विमिंगचा तेवढा स्टॅमिना आहे ते काही ना काही करत बाहेर येतील. सो इमर्जन्सी टॅकल करणं हे पहिलं एम आहे असं म्हणूयात आपण. आणि मग त्यातनं तुमचं एकूण आरोग्य सुधारतं, वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक व्यायामाप्रमाणे मिळत जातात. सो तो इंडिव्हिज्युअल व्यायामाबद्दल आपण बोलू, त्याच्यात सांगेलच मी सगळं. पण मेन पर्पज इज टू टॅकल द इमर्जन्सीज इन लाईफ. जे व्यायाम करतात ना, त्यांची बरोबर इमर्जन्सी आल्यानंतर चालतं डोकं. ओके. जो फिट असतो ना माणूस, इमर्जन्सीमध्ये त्याचं डोकं बरोबर चालतं की काय केलं पाहिजे आता. व्यायाम न करणाऱ्यांचं तेवढं चालत नाही. अच्छा. असं आहे, कारण ते व्यायामात कष्ट एवढे दिलेले असतात त्यांनी शरीराला की त्यांना माहिती असतं की आता इथे हे केलं तर मी हे करू शकतो आणि ते त्यातनं बाहेर पडू शकतात. सर, आणि आपल्या तर अजून एक गैरसमज आहे की जसं बुद्धीचा व्यायाम करणारे जास्त लक्ष देत नाही हेल्थकडे, शरीराकडे, आणि जे फिजिकल व्यायाम करतात, जिम करतात, बरोबर, तर ते इकडे लक्ष देत नाही. तर ह्याच्याबद्दलही तो बॅलन्स कसा साधावा, किंवा म्हणजे कसे दोन गोष्टी आहेत ह्या, बुद्धी आणि आपण ताकद म्हणूयात आपण, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. दोन्ही गोष्टी पाहिजेत. म्हणजे कधी बुद्धी काम करेल, कधी तुझं शरीर तुला काम करून देईल, तेच असं आहे. सो बुद्धी पण पाहिजे ताकद. सो असं नाही की शक्तीविना युक्ती, शक्तीशिवाय युक्ती श्रेष्ठ असं जे म्हटलं जातं, असं नाहीये. दोन्ही गोष्टी लागतात. कधी तुम्हाला शक्ती वापरावी लागणार आहे, कधी युक्ती वापरावी लागणार आहे. सो यांनी शरीर वापरू नये आणि शरीरवाल्यांनी ह्याचा विचार केला नाही, असं काही नाहीये. हे चुकीच्या कन्सेप्ट आहेत सगळ्या. तुमची मन बुद्धी पण तेवढंच सक्षम पाहिजे आणि तुमचं शरीर पण तेवढंच सक्षम पाहिजे. सो असं नाही, असं नसावं, यात एकच गोष्ट नसावी. आता व्यायामात असं आहे ना की प्रकार काय, आता आपण काय काय बघितलं की समजा हे पडलं तर ताकद लागते अंगाला, आपल्याला इमर्जन्सीतनं बाहेर यायला कधी ताकद लागते, कधी स्पीड लागतो, कधी स्टॅमिना. म्हणजे स्विमिंग करत जर मला त्या नदीतनं बाहेर पडायचं असं स्टॅमिना लागतो. या तिन्ही गोष्टी लागतात. फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता लागते. अगदी साधी लवचिकता म्हणू, समजा माईक खाली पडला तर मला किमान एवढी तरी लवचिकता असं येता नसता यावा, शूजची माझ्या रोज लेस बांधता यावी किंवा टॉवेलनी पाय खालपर्यंत गुडघ्यात न वागता पुसता यावेत. लवचिकता, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला सामान्य आयुष्य जगण्यासाठी लागतात. ताकद लागते, स्पीड लागतो, स्टॅमिना लागतो आणि लवचिकता लागते. या चारही गोष्टी लागतात. 3 नाही 4 गोष्टी या लागतात. मग आता ह्याच्यातच पेशंटचा एक अजून मग हे असतो की मग सर परिपूर्ण व्यायाम कोणता.
आम्ही कोणता व्यायाम करू म्हणजे आमचं सगळं नीट राहील. कम्प्लीट व्यायाम, कम्प्लीट एक्सरसाइज. राईट, कम्प्लीट एक्सरसाइज अशी खरं म्हणजे काही कन्सेप्ट नाहीये. खरंच असं काही नाहीये. आपण पाहिलं शरीराला 4 गोष्टी लागणाऱ्या कोणत्या आहेत? ताकद, स्पीड, स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी. कोणताच एक व्यायाम प्रकारे सगळं नाही ते. ओके. विशेषतः हे सगळं बोललं कशाबद्दल जातं? सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हा कम्प्लीट एक्सरसाइज आहे. नाही, सूर्यनमस्काराने शरीराच्या सगळ्या भागाची ताकद नाही वाढत. वाढेल ट्रायसेप्सची वाढेल, चेस्ट मसलची वाढेल, बायसेपची वाढत नाही, बॅकची वाढत नाही. सो जगात कोणताच व्यायाम आपण असं तुम्ही कलाकारांमध्ये जो व्हर्सटाईल शब्द वापरता, व्हर्सटाईल सिंगर आहे, हा व्हर्सटाईल ऍक्टर आहे, म्हणजे काय? जो सर्व प्रकारची गाणी म्हणू शकतो किंवा रोल्स करू शकतो, किंवा डान्सर्समध्येही असतं ते. व्हर्सटाईल फिट माणूस म्हणजे काय? ज्याच्यात ताकद पण आहे, ज्याच्यात स्पीड आहे, ज्याच्यात स्टॅमिना आहे आणि ज्याच्यात फ्लेक्झिबिलिटी आहे. एकच व्यायाम सगळं नाही देत. एकच सूर्यनमस्काराने फ्लेक्झिबिलिटी वाढेल, पण काही ठराविक भागांची, सगळ्या शरीराची नाही वाढणार. नुसते सूर्यनमस्कार घालणारा माणूस मला नाही वाटत ती नदी क्रॉस करू शकेल पोहत. राईट. कारण पोहण्यासाठी तुला पोहलंच पाहिजे, स्टॅमिना पाहिजे, तेवढा स्टॅमिना पाहिजे. तो तेवढ्या प्रमाणात वजन पण नाही ढकलू शकणार, कारण ताकद वाढणार किती? शरीराच्या वजना एवढीच. मसल स्ट्रॉंग पाहिजे. मसल स्ट्रॉंग होतील, पण काही ठराविकच होतात. पण ताकदही वाढेल, पण ती काही सगळीच वाढत नाही. सो जगात कोणताच असा व्यायाम नाही जो परिपूर्ण व्यायाम आहे. एकाच व्यायामाने सगळं नाही मिळत. तुला वर्सटालिटी हवी असेल फिटनेसमध्ये, तुला सगळ्या गोष्टी करायच्या. सो देर इज नो कम्प्लीट एक्सरसाइज. आता कसं आहे ना, ज्याला जे आवडतं तोच ते प्रमोट करतच राहणार आहे. मी एक्सरसाइज शिकवतो, सो मी काय म्हणणार, तुम्ही हाडांच्या दुखण्यांसाठी फक्त व्यायामच करा. राईट. तू गोळ्या देणार असेल तर तू काय म्हणे, नाही गोळ्यांची व्हायला काय पर्याय नाही. तो समजा हाड वैद्य असेल तर तो म्हणेल हाड वैद्याशिवाय काही करायचं नाहीच दुसरं काही. जो तो प्रमोट पण असं नसतं. शरीराच्या बाबतीत किंवा फिटनेसच्या बाबतीत असं नाही, तुम्हाला सर्व प्रकारचे व्यायाम हे करायलाच लागतात. सो बेसिक डिव्हिजन कसं असतं ना व्यायामाचं? ताकदीचे व्यायाम, ताकद वाढवण्याचे. बेसिक डिव्हिजन 3 महत्वाचे व्यायाम प्रकार. ताकद वाढवण्याचे व्यायाम म्हणजे जिममध्ये जे आपण करतो. स्पीड आणि स्टॅमिनासाठी रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, स्किपिंग रोप्स, या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ एक्सरसाइज. अगदी एरोबिक्स म्हणू आपण. हे पण डान्स सुद्धा ते साधारण कार्डिओमध्येच मोडलं जातं. आणि तिसरे लवचिकतेचे व्यायाम म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, जिथे आसनं येतात. पीटी येते, योग आसनं येतात. पीटी हा प्रकार असा आहे ना आसनांमध्ये, आपण पीटी कधी केली आहे? शाळेत असताना. ते इतके साधे सिंपल एक्सरसाइज आहेत ना, ते खरं म्हणजे उतारवयात करावेत 80-90व्या वर्षी. शाळेत चांगले फ्लेक्झिबिलिटीचे एक्सरसाइज झाले पाहिजे, ऍडव्हान्स पाहिजे, कारण ते वय तसं आहे. पीटी हा एकदम सिंपल एक्सरसाइज, ते खूप उतारवयात करण्याचे व्यायाम आहे. असो, तिथे काही दोष नाही द्यायचा कोणाला आपल्याला, पण ताकदीचे व्यायाम म्हणजे जिममध्येच केले जातात. बरोबर. आता हे काय कसे करावे, मी त्यात वेळच इतकं जाईल की फक्त ते जिमच्या एक्सरसाइजवर सुद्धा आपण सेशन एखादं घेऊ शकतो. आपण फायदे बघू. आता व्यायामाचा जसा उपयोग शरीराला होतो तसाच मनावर पण होतो. मनावर सुद्धा व्यायाम काम करतात, नुसतं शरीरावरच करतात असं आपण याची एक व्यायाम प्रकार घेऊ. आता ताकदीच्या व्यायामाचे फायदे बघू आपण. आपण एक उदाहरण घेऊ. तू ज्या ठिकाणी राहतोस तिथे एखादा कुत्रा असेल समजा, एक साधारण 3 वेळ, त्याच्या ते प्राईम एज मध्ये दष्टपुष्ट आहे आणि बघून थोडी भीती वाटते आपल्याला. तेच कुत्र एक 10-11 वर्षाचं झाल्यावर भीती वाटते का? नाही, वीक झालेलं असतं. ते वीक झालेलं असतं. जरी ते वीक झालं असं म्हणजे काय, कमी काय झालेलं असतं, ताकद कमी झालेली असते त्याची, शारीरिक पण आणि मानसिक पण. सो शारीरिक आणि माझी कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून जर कुठला व्यायाम प्रकार असेल ना, तर तो वेट ट्रेनिंग आहे. कॉन्फिडन्स जिम. अच्छा. कॉन्फिडन्स ज्यांना वाटतं ना की आपल्या थोडा न्यूनगंड आहे, इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स आहे, जिमच्या व्यायामाने तो नक्की वाढायला मदत होते. सो जिम हा कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून एक सगळ्यात महत्वाचा व्यायाम प्रकार आहे. जे करायला लागतं ते सांगतात की आमचा कॉन्फिडन्स खरंच वाढला. आम्ही जे काही करत नव्हतो, ज्याला घाबरत होतो, लाजत होतो, ते बंद झालं आमचं. हा एक खूप मोठा फायदा आहे. मस्क्युलर सिस्टीम डेव्हलप होणार आहे तुमची, त्यामुळे तुमचं दिसणं आणि पर्सनॅलिटीला एक प्रेझेन्स असतो म्हणतो ना आपण. जसं ते 3-4 वर्षाचं कुत्रं, त्याला एक वेगळा प्रेझेन्स असतो की त्या प्रेझेन्समुळे घाबरतो आपण. तो त्रास देणार वगैरे काही नसतो तरी आपल्याला भीती वाटते, आपण लांबूनच जातो. सो हा प्रेझेन्स जो येतो ना, तो ताकद असल्यावरच येतो. पर्सनॅलिटीला एक प्रेझेन्स असतो. काही लोक अशी ती जाताना आपल्याला वाटतं की अरे काहीतरी वेगळं प्रकरण चाललंय. हे ताकद असेल तर तसं तुमच्या पर्सनॅलिटी एक वेगळा प्रेझेन्स मिळतो. इम्युन सिस्टीम वाढायला एक वेट ट्रेनिंगचा खूप फायदा होतो. इम्युनिटी, ज्यांच्या सारख्याच तब्येतीच्या कुरकुरी सुरू असतात, सारखी सर्दी खोकला, थोडा AC लागला, फॅन लागला, हवा लागली की सर्दी होणं, सारख्या तब्येतीच्या कुरकुरी ज्या आहेत ना, ते जिममुळे त्या नक्कीच थांबतात. मुलींमध्ये सुद्धा मासिक पाळीचे किंवा मेन्स्ट्रुएशनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातले ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम वेट ट्रेनिंगनी जाऊ शकतात. मासिक पाळी रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम हे वेट ट्रेनिंगनी नक्कीच जातात लोकांचा. आता ह्यात एक असा प्रश्न असतो लोकांचा की मुलींनी जिम करावी की नाही करावी. बरोबर. आता जिमचं असं आहे ना की मुलींनी नक्की करावी,
का करू नये असं त्यांना काय वाटतं की मुलींनी केली तर ती पुरुषी दिसते, एवढं मॅनली, असं अजिबात होत नाही, बिलकुल होत नाही. रादर शरीर अजून इतकं सुडवलं ज्याला म्हणून आपण ते होतं मुलींचं. सो मसं का वाढत नाही, मुली पुरुषासारख्या का नाही दिसत आहेत, तर दिसणार जिम करून सुद्धा. दोन आहेत त्याच्यात, एक टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन जे पुरुषांमध्ये आहे, स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण अगदी नाहीच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांचं मसल्स पुरुषांसारखे डेव्हलप नाही होत. आणि दुसरं म्हणजे आता इथे जे काही मसल आहे आतमध्ये त्याच्यावर ही एवढी फॅट आहे माझ्या बॉडी फॅट, सेम एवढाच हात ज्या स्त्रीचा असेल ना, तिथे माझ्या इथे जे एवढं आहे ना तिच्यात ते डबल सापडेल किंवा अजून जास्त. स्किन खालचं फॅट मुलींमध्ये जास्त असतं आणि त्याच्या खाली मसल असतात आणि त्याचा साईज मुलांच्या मसल्सपेक्षा किंवा पुरुषांपेक्षा छोटा असतो, त्यामुळे ते कितीही फोगले तरी तेवढ्यावर दिसणारच नाहीये. दिसण्याचं मुली कधीच मॅनली दिसत नाही. सो मुलींनी नक्की करावा. एक स्वभावातली चिडचिडेपणा पण मुलांचा पण आणि मुलींचा पण कमी होत जातो त्यांनी, कॉन्फिडन्स लेवल वाढते, इम्युन सिस्टीम, आणि मुलींना मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेमसाठी जिम करणं ही खूपच गरजेची आहे. अजून एक जिम बद्दल गैरसमज आहे, तो खूप कॉमन आहे की जिम सोडली की वजन दुप्पट वाढतं. पोट वाढतं, वजन वाढतं. आता कसं आहे ना, वजन ही गोष्ट अशी ना ती मेंटेन करण्याची गोष्ट आहे. तुम्ही ज्या गोष्टी करून ते वाढवले ते तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. ज्या गोष्टींनी तुम्ही ते कमी केले ते तुम्हाला मेंटेन ठेवायला. वजनाचं असं नाही की कमी झालं की संपलं, आता खा प्या, काय करायचंय ते. वजन कमी केलं की ते मेंटेन. सो ह्या लोकांना पहिला प्रश्न माझा असा असतो, जिम सोडताच कशाला? जर त्याने तुमचं वजन कमी झालंय तर ते मेंटेन करायला तुम्हाला ते केलंच पाहिजे. आणि मी असं कोणी माणूस नाही पाहिला जो 100 किलो होता, जिम करून तो 70 किलोवर आला आणि जिम सोडल्यावर 100चा 200 झाला. असं काही डबल वगैरे काही वाढत नाही. तुम्ही व्यायाम सोडला, डाएट परत चुकीचं सुरू केला की तुमचं वजन वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे जिम सोडल्यामुळे काही दुप्पट वाढतं वगैरे असं काही अजिबातच नाही. आणि जिम मध्ये पण आता वेट ट्रेनिंग करायला घेतलं, खूप लोक वेट ट्रेनिंग करतात, खूपच, म्हणजे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बरोबर. खूप केजी घेतात. प्रमाण, वजनाचं प्रमाण म्हणजे पहिली गोष्ट, तुम्ही कोणताही व्यायाम सुरू करा, चालायला जा, पळायला जा, सायकल चालवा, आसनं करा, जिम करा, ह्याचं असं आहे ना की शरीराचे सिग्नल काय येत आहेत तुम्हाला, शरीराचं सिग्नल काय. आता कसं आहे ना, व्यायामाबद्दल असं आहे की आत्ता आपल्याला इथून चालायला जायचं, चालण्याचा व्यायाम करायचा आहे. सो जाण्यापूर्वी उत्सुकता पाहिजे. यू शुड बी इगर टू गो. सो तुम्हाला रोज व्यायामाला जावंसं वाटतंय म्हणजे सिग्नल चांगला आहे, तुम्ही जे करताय ते बरोबर चाललंय. व्यायाम करताना एनर्जेटिक वाटलं पाहिजे, उत्साही वाटलं पाहिजे, ज्याला एंडोर्फिन स्टेट म्हणतात किंवा एंडोर्फिन हॉर्मोन जे असतं ते काम करत असतं. व्यायाम करताना या लोकांना खूप आतून छान वाटत असतं, खूप एनर्जेटिक वाटत असतं. आणि व्यायाम करून झाल्यानंतर पीसफुल, समाधान, काय छान मस्त व्यायाम झालाच. हे जर हे 3 सिग्नल जर बॉडी रोज देत असेल ना, म्हणजे तुम्ही करताय ते बरोबर आहे. राईट. मग तू 10 किलो उचलतोयस का 100 किलो उचलतोयस त्याबद्दल बोलूच आपण पुढे. त्यानंतर फायद्यात कसं होतं ना अजून याच्यात, की तुम्ही 2-3 आठवडे साधारण सलग व्यायाम, 1 महिनाभर आपण म्हणू सलग व्यायाम जेव्हा करताना, तेव्हा तुमच्या शरीरात काही हॅपीनेस हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात. आतून एक वेगळंच काहीतरी वाटायला लागतं. आणि 6-7-8 महिने जेव्हा आपण एक्सरसाइज करत राहतो ना, तेव्हा सेल्फ लव्ह वाढायला लागतं. म्हणजे आपल्याला स्वतःलाच आपण स्वतः आवडायला लागतो. आणि ज्याला स्वतःलाच ती स्वतः व्यक्ती आवडते त्यासारखी दुसरी मजा नाही आयुष्यात, दुसरी कुठली. आता प्रमाण 100 किलो उचलावं की 50 किलो उचलावं हे ताकदीनुसार ठरतं. राईट. तुझी ताकद कमी असेल तर तू मे बी 100 किलोपर्यंत नाही पोहोचणार. माझी ताकद जास्त असेल तर मे बी 100-125 किलो पण उचलू शकतो. पुन्हा तेच, त्याच्यामुळे काही इंजुरीज होत आहेत का, त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट म्हणू किंवा ओव्हर ट्रेनिंगचे सिम्पटम्स म्हणू आपण, ओव्हर ट्रेनिंगचे सिम्पटम हे सगळ्या व्यायामाला कॉमन आहेत. झोप नीट न लागणे, म्हणजे मी व्यायाम पण करतो पण मला झोपच नाही लागत तरी सुद्धा, किंवा जी लागते ती डिस्टर्ब असते एकदम. मी झोपले पण तरी सारखी स्वप्न पडते, शांत झोप नाही. 9 तास झोपलो तरी सकाळी उठायची इच्छा होत नाही आणि मी तर व्यायाम करतोय तरी माझ्या आयुष्यात असं का होतं, याचा अर्थ ट्रेनिंग जास्त होत आहे. मे बी मग तुम्ही जास्त वेट उचलताय. काय होतं ना जिममध्ये, यांनी 100ची प्लेट लावली किंवा 100 किलो लावलं की माझा इगो अजून वाढतो आणि मी 110 लावायला जातो. राईट. मजा म्हणून कधीतरी करायला ठीक आहे, पण एक्सरसाइज नंतर जर बॉडी पेन होत असेल, झोप नीट लागत नसेल, मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स बिघडलेच, ते प्रॉब्लेम वाढायला लागले, तर याचा अर्थ तुमचं ट्रेनिंग चुकतंय, तुम्ही जास्त करताय. सो तिथे थोडं ट्रेनिंग कमी केलं पाहिजे, पण लिमिट नाही व्यायामाला असं मी म्हणेन. शेवटी असं नाही होणार की कोणी 500 किलोनी बेंच प्रेस केलंय किंवा 600 किलो किंवा 1000 किलोनी केले. एक लिमिट पण आहे बॉडीला. व्यायामाचं खरंच असं ना की ती लिमिट वाढवत जावी. तू आज जर 10 किलोनी एखादं एक्सरसाइज करत असशील तर ॲट द एंड ऑफ 1 इयर तू 30, 40, 50, 60 किलोपर्यंत पोहोचला पाहिजेस. प्रोग्रेशन झालंच पाहिजे. अच्छा. कुठल्याही गोष्टीत तू काम कर नाहीतर एक्सरसाइज कर, त्यात प्रोग्रेस झालीच पाहिजे.
वर्षानुवर्ष तू रोज 1.5 तास चालतोय, त्या स्पीडनी चालतोयस, काही फारसं काही मिळणार नाही तुझ्या बॉडीला. तू फक्त जाऊन एक हालचाल करून आलायस असंच म्हणू शकतो आपण. सो व्यायामात प्रोग्रेस झाली पाहिजे. सो आयदर तुम्ही व्यायाम, कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे चालणं पण तुम्ही वेळ वाढवू शकता, तुम्ही कधी स्पीड वाढवू शकता, जिममध्ये तुम्ही वेट्स वाढवू शकता, अशा अनेक गोष्टी आहेत. लिमिट असं नाहीये, प्रत्येकाला माहिती आहे आपलं लिमिट किती, आपण किती किलो ढकलू शकतो. पण इंजुरीज होत आहेत का, आणि ओव्हर ट्रेनिंगचे जे काही मी सिम्पटम्स सांगितले ते दिसत असतील तर व्यायाम जास्त होतो. कधी कधी काय होतं सर, की आपण व्यायाम करतोय, काहीतरी पाठ दुखतोय तरी आपण ते करत असतो, तर त्याबद्दलही आता हे जी कन्सेप्ट ही जिममध्ये नो पेन नो गेन अशी कन्सेप्ट आहे, नो पेन नो गेन, खूप त्याचा अर्थ खूप वेगळा आहे बरं का. व्यायाम सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने पहिले लक्षात ठेवा की व्यायाम करता, सपोज तू समजा पाठीचा काही व्यायाम करतोयस, जिम असेल, योगासनांमधलं काही करतोयस, किंवा तू रनिंग करतोयस आणि तुझ्या पाठीतनं चमका येत आहेत किंवा तुझे गुडघे दुखत आहेत, हे चुकीचं चाललंय काहीतरी. अच्छा, हे चुकीचं चाललंय. दुसरं उदाहरण, आपण जिममध्ये डंबेल घेऊन बायसेपचा एक्सरसाइज करतोय आणि 10-12 रिपिटेशन झाले आणि माझा हा जो काही बायसेप मसल आहे तो सांगतोय की अरे खूप झालंय, बस बस. हा स्टिम्युलस मिळाला पाहिजे, हा स्टिम्युलस मिळाला पाहिजे त्याला. सो हे जे जिममध्ये म्हणतात ना नो पेन नो गेन, हे तो मसल थोडा फटीकमध्ये किंवा तो थकलाच पाहिजे. पण हे करताना माझ्या इथे दुखतंय, माझ्या हातात मुंग्या येत आहेत, माझी मान अवघडते, म्हणजे हे चुकीचं चाललंय. सो एक्सरसाइज करताना दुखलं नाही पाहिजे. त्याच एरियामध्ये जे कुठे काही तू पळतोयस आणि तुझ्या पाठीत चमकतंय किंवा मानेत दुखतंय, तरी ते चुकतंय काहीतरी, ते पहिले दुरुस्त केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तू पळू शकतोस. सो कुठल्याही व्यायाम करताना असं लक्षात ठेवावं सगळ्यांनीच की ते करताना आपल्याला दुखलं नाही पाहिजे, कुठे पेन नाही झालं पाहिजे. जर ते दुखत असेल तर ते चुकीचा व्यायाम आहे किंवा ते करण्याची पद्धत चुकती आहे. सो ती पद्धत बदला किंवा तो व्यायाम थांबवा किंवा जे काही बिघडलंय ते रिपेअर केलं पाहिजे. सो नो पेन नो गेन याला वेगळा अर्थ आहे. तुम्ही म्हणजे अगदी हा सपोज मोबाईल आहे माझा आणि ते घेऊन मी हा एक्सरसाइज करतो तर माझा बायसेपची साईज कधी वाढणारच नाहीये, बरोबर, कधीच नाही वाढणार, कारण त्याला स्टिम्युलसच नाही मिळाला. मी 10 किलोनी करतोय, तो थकतोय, म्हणजे स्टिम्युलस मिळेल, त्याचा साईज वाढेल. पण काही दिवसांनी माझं शरीर सांगेल अरे 10 किलोनी आता काही स्टिम्युलसच मिळत नाही, थकतच नाहीये तो, आता 15 कर, आता 20 कर. सो प्रोग्रेस पण झाली पाहिजे आणि ऍट द सेम टाइम इंजुरीज पण नको. दुखत असेल तर ते चुकीचं चाललेलं आहे. ही ती कन्सेप्ट आहे. सो वेट ट्रेनिंग बद्दल आपण थोडक्यात पाहिलं. त्यानंतर आपण कार्डिओ एक्सरसाइजेस घेऊ. कार्डिओ म्हणजे चालणं ही बेसिक, तो खरं एक्सरसाइज नाही, ती क्रिया आहे. माणसांनी चाललंच पाहिजे, पण आपण चालत नाही म्हणून आता तो व्यायाम झालाय आपल्याला. तो चालणं हा बेसिक म्हणूयात आपण. मग रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डोंगर चढणं उतरणं, स्किपिंग रोप्स, सूर्यनमस्कार सुद्धा आपण त्यात काही याच्यात घेऊ प्रमाणात तो मोडू शकतो त्या कार्डिओ एक्सरसाइजेसमध्ये. एरोबिक, झुंबा, डान्स हे सगळे कार्डिओमध्ये येतात. यांचं जसं वेट ट्रेनिंगमुळे तुमची मस्क्युलर सिस्टीम सुधारणार आहे, बोन्सची ताकद आणि मसलची ताकद वाढणार आहे. कार्डिओ एक्सरसाइजेसमुळे तुझ्या हार्टची आणि लंग्सची कॅपॅसिटी सुधारणार आहे, हार्टची आणि लंग्सची. सो थोडक्यात हे व्यायाम कोणी करावेत, हार्टच्या पेशंटसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा लंग्सच्या पेशंटला. सो हे सगळे व्यायाम झाले त्याच्यामध्ये. आता रनिंग, जॉगिंग एकेकातले मिसकन्सेप्ट, फायदे आणि हे बघूयात आपण, कारण एक एक्सप्लेन करत बसतो तर ते फारच ते वाढत जाईल, रात्र पण होईल आपल्याला आज इथे. आता रनिंग, जॉगिंग, स्किपिंग रोप म्हणजे दोरीच्या उड्या मारणे, हे व्यायाम प्रकार जनरली लोक कधी सुरू करतात तर वजन कमी करायला. हो बरोबर. आता रनिंग, जॉगिंग, झुंबा, एरोबिक्स हे एक्सरसाइज हे फिट लोकांचे, ते अनफिट लोकांचे नाहीयेत. अच्छा, हे स्लिम लोकांनी करावेत. जाड लोक जर ते करायला गेले ना तर 100% गुडघा, टाच, कंबरदुखी होतेच होते. वजन कमी करायला असं आहे ना की तुम्हाला डाएट सांभाळावा लागतो. डाएटचा रोल 60 ते 70%, जे आपण मगाशी त्या पद्धतीने खाल्लं की वजन कमी होतात. आणि कार्डिओ एक्सरसाइज करून मग तुम्ही ऍटलिस्ट चालायला जा. पण आता काही जाड लोक असं म्हणतात की तरी जमिनीवर पण चालताना गुडघे दुखतायत, मग काय करू आम्ही? तर मग अशांना मी सांगतो पाण्यात चाला, स्विमिंग पूलमध्ये. ओके, एवढ्या पाण्यात चालावं त्यांनी. कारण काय होतं, पाण्यात गेलं की वजन सगळं आपलं पाणी घेतं, त्यामुळे गुडघे, टाचा, कंबर याच्यावर कुठलं प्रेशर नसतं आणि ते मोकळेपणाने चालू शकतात. रादर पाण्यातला व्यायाम जमिनीपेक्षा 4 पट जास्त आहे, 4 पट जास्त होतो, त्यामुळे वजन लवकर कमी होतं जमिनीवर चालण्यापेक्षा. सो वजन कमी करण्यासाठी रनिंग करू नका. जिममध्ये पण अनेक पेशंट जे की ते एवढी काहीतरी हाईटवर स्टेप असते त्याच्यावर चढणं, त्याच्यावर उड्या मारणं, हे खूप फिट ऍथलीट लोकांचे व्यायाम आहेत. फिटपेक्षाही अगदी ऍथलीट लोकांनी करावे. आपल्यासारखे एक उडी मारली की दुसऱ्या दिवशी गुडघा दुखणारच आहे आपला. त्याच्यावर जर ते स्क्वॉट्स किंवा लंजेस जर त्याच्यावरती केले आपण तर ते त्रासदायक आहे आपल्याला. ते खूप फिट लोकांचे व्यायाम आहेत. म्हणजे अगदी विराट कोहली वगैरे सारख्या जे फिट लोक म्हणू आपण, यांनी ते करत आपण तिथे शिरलो की संपलं, म्हणजे कुठेतरी दुखणारच आहे. सो वजनासाठी पहिले तुम्ही डाएट सांभाळावं, किमान चालायला तरी जा. आता हे चालावं मग किती चालावं बरोबर वजनासाठी?
डॉक्टरांच्या बऱ्याचशा प्रिस्क्रिप्शनवर असतं 40 मिनिटं चाललं. मग आता 40च का, 50 का नाही, 30 का नाही, 80 का नाही, 90 का नाही. आता जेव्हा वजन कमी करण्यासाठी आपल्याला चालायचं असेल तेव्हा साधारण 70-80 मिनिटं तरी चालावं लागतं. बॉडीची एनर्जी, आत्ता आपण सगळे 4 जण जिवंत आहोत. का जिवंत आहोत? काहीतरी आतमध्ये एनर्जी कशातनं तरी मिळते आपल्याला, म्हणून आपण जिवंत आहोत. तुम्ही चालायला लागलात की काहीतरी एनर्जी लागणार आहे चालण्यासाठी. त्यातले घड्याळाप्रमाणे आपण पाहिलं तर पहिले 30 ते 40 मिनिटं बॉडी शुगर वापरते, साखर वापरते. 30-40 मिनिटांनंतर जर बॉडीला असं वाटलं की ही व्यक्ती अजूनही चालणारच आहे, चालतीच आहे, आता ही साखर थांबवा नाही तर चक्कर येईल, आता फॅट जळायला सुरुवात करा. हे जे काही आपण फॅट साठवतो ना इथे, हे जळायला सुरुवात कधी होते? 30 ते 40 मिनिटांनंतर. सो तो झाला स्टार्टिंग पॉईंट. त्याच्या पुढे जेवढं तुम्ही चालेल तेवढं वजन कमी व्हायला फायदा होणार आहे. हे नॉनस्टॉप असावं. राईट. मी चालता चालता मी 2 मिनिटं थांबलो, फोनवर कोणाशी तरी बोललो, आणि जे काही बॉडीमध्ये चेंजेस सुरू झालेले ते परत डाऊन झाले तर ही सायकल परत ब्रेक होते. चालण्यामध्ये पण नॉर्मल चालणं का त्या पद्धत असते? कसं पद्धत अशी वेगळी काही नाही. हा, म्हणजे वजन कमी करणाऱ्यांना मी असं सांगेल की तुम्ही प्लेन रोडवर चाला, चढ उतार करू नका. ओके. चढताना त्रास नाही, पण उतरताना गुडघे जास्ती बिघडतात. उतरताना व्यायाम पण शून्य असतो. उतरताना व्यायाम फारसा होत नाही बॉडीला. म्हणजे लोक काय सांगतात, सर आम्ही 1.25 तास चालतोय, टेकडीवर जातो. वर चढायला किती वेळ लागतो? साधारण 35 ते 40 मिनिटं. खाली यायला पण तेवढाच वेळ. याचा अर्थ तुम्ही व्यायाम फक्त 35 ते 40 मिनिटच करताय, उतरताना व्यायामच होत नाहीये तुम्हाला काही. सो प्लेन रोडवर चालावं. स्पीड पुन्हा तेच, जेवढं तुम्हाला आता हा तू जे म्हणालास की त्याचं किती स्पीड किंवा हे असावा. कार्डिओ एक्सरसाइजेसमध्ये म्हणजे चालणं, पळणं, स्विमिंग, सायकलिंग सगळं ह्याच्यात दम लागला पाहिजे. दम. तुला जर चालतोय आणि तुला काही दमच लागत नाहीये तर तुझं हार्टचं आणि लंगचं फंक्शन सुधारणार नाहीये. त्याला आयास झाला पाहिजे, कष्ट झाले पाहिजेत. आता तो दम किती लागावा, म्हणजे काही लोक आपण असे पाहिजेत की पळता पळता अटॅक येऊन गेलेले पण असतात. मग आता नक्की दम लागावा तो किती लागावा? सिंपल दम लागला पाहिजे, पण तिथे धाप नाही लागली पाहिजे. म्हणजे काय, आपण दोघंच पळतोय, आपल्याला दम लागलाय, हार्ट रेट वाढलाय, ब्रिदिंग रेट वाढलाय, पण आपण बोलू पण शकतोय. ओके. म्हणजे धाप नाही लागलेली. म्हणजे तुम्ही बरोबर ट्रेनिंग रेंजमध्ये आहात, पण चालताना तुम्हाला बोलताच येत नाही. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग रेंजच्या बाहेर गेलेले आहात, ज्यांनी हार्टला आणि लंगला कोणताही फायदा नाही होणार आहे, कुठलाच फायदा होणार नाहीये. ओके. सो चालायला जावं या लोकांनी सरळ, पण 60-70 मिनिटं चालावं. तिथे जमत नसेल तर पाण्यात चालावं. अगदीच कशाची सोय नसेल तर मग किमान त्या आहाराने वजन कमी करून मग चालायला जावं.